नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्र उलटसुलट अस्तव्यस्त टाकलेल्या चपला घरात निर्माण करतील वास्तुद्वेष आणि शनिदोष. घराच्या प्रवेशद्वाराजवळ चप्पल स्टँड ठेवू नका आणि चपला कधीही उलट ठेवू नका. यासंबंधी वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत ते जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार घरातील सर्व वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा आणि स्थान सांगण्यात आले. योग्य वस्तू योग्य जागी आणि योग्य पद्धतीने ठेवली असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा येते. असं म्हणतात की घरात योग्य दिशेला ठेवलेल्या वस्तू सुख समृद्धी वाढवतात. यासोबत घरातील वास्तुदोष नष्ट होतात. तर दुसरीकडे वास्तूनुसार काही गोष्टी ठेवल्या नाहीत तर नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो. घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतात आणि व्यक्तीला अनेक समस्यांना घेरले जाते. वास्तुदोषामुळे धनहानी, आरोग्यसंबंधी समस्या, घरामध्ये भांडणे होतात. त्याचबरोबर घरातील लोकांचे मन कधीही शांत राहत नाही. तज्ज्ञांच्या मते घरामध्ये जिवंत चप्पल ठेवण्याबाबत काही नियम इत्यादी सांगण्यात आले आहेत. असे म्हटले जाते की घरात शूज आणि चप्पल उलटे पडून राहिले तर घरात नकारात्मकता प्रोत्साहन देतो. यासोबत वस्तूमुळे दोषही निर्माण होतात. घरात शूज आणि चप्पल ठेवण्याआधी वास्तुनियमांचे काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. घरात शूज आणि चप्पल ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा. वास्तुशास्त्रानुसार वापरलेले शूज उत्तर किंवा पूर्व दिशेला कधीही काढू नये. या दिशेला देवी लक्ष्मीचा वास असल्याने सांगितले जाते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. बाहेरून येताना नेहमी लक्षात ठेवा की तुमचे शूज आणि चप्पल दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच काढा. वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य गेटवर बूट आणि चप्पल काढणे अशुभ मानले जाते. घराच्या मुख्य दरवाजापासून लक्ष्मीचा वास असल्याने ज्योतिषशास्त्रात पायांना शनिकारक मानण्यात आले आहे. म्हणून अनेकदा शनी उपासनेत चपला दान करतात. अशा चपला सुस्थितीत न ठेवता अस्ताव्यस्त ठेवलेल्या असतील तर तुम्ही अकारण शनीचा दोष ओढवून घेऊ शकता. शनीच्या अवकृपेने घरातील कुटुंबातील सुख शांती भंग पावते. शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. म्हणून आपल्या दाराबाहेरील चप्पल नीट आणि सुलटच ठेवा. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.